माझी आजी म्हणायची ओवी जात्यावर माझी आजी म्हणायची ओवी जात्यावर भीम बनला सावली कोणाकोणाची सावली झाले बाबासाहेब बाबासाहेब ऊन झाले का सावली कशी आहे बाबांची गोड आहे कशी आहे कडू आहे का जे बाबासाहेबांनी सावली दिली माड्यांना बाबासाहेबांनी सावली दिली कुणब्यांना बाबासाहेबांनी सावली दिली बहुजनांना ढिवरांना मातंगांना बौद्धांना महारांना पण ती सावली कशी होती 340वी कलम लिहून दिली ओबीसींसाठी की जा भिंतीवर लिहून ठेवा शासन करती जमात बनायचं आहे तर या देशातील मनुवाद या देशातील ब्राह्मण ही वर्ग तुमची पिडवणूक करेल आणि म्हणून पोरींनो आजी मला सांगायची माझी आजी म्हणायची ओवी जात्यावर भीम बनला सावली भीम बनला सावली कोटी कोटींच्या माथ्यावर माझी आजी म्हणायची माझी आजी म्हणायची ओवी जात्यावर भीम बनला सावली कोटी कोटींच्या पाणी द्या पण पाण्यामध्ये अजून चहा टाकून द्या चहा पिणारा माणूस कलेक्टर बनते म्हणते सर 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 चहा पिणारा माणूस कलेक्टर बनते बरोबर आहे चहा पिणारा माणूस देशाचा निदान चहा पिणारा माणूस कलेक्टर तर झाला पाहिजे ना सांगता येत नाही मी चहा पिणारा माणूस मुख्यमंत्री झालो तर चहा पिता 2 वेळा भीम बनला सावली राहिला पाण्या खोलीत केला अभ्यास रस्त्यावर तुमचं घर किती खोल्यांचं आहे तुमचं मॅडम 4-5 खोल्या आमची बहीण बसली आहे 5 खोल्या म्हणते ना 10 बोट दाखवते आता 5 खोल्याचं घर आहे तर दहिवले साहेबाचा केवढा बंगला असेल त्याची बहीण एवढा मोठा
आणि बाबासाहेबाचा केवढा होता? एवढूसा म्हणलं व माय माझी. हे लहानशी झोपडी. झोपडी म्हणजे लहानशी खोली. किती बाय कितीची? 10 बाय 10ची. बाबासाहेब आंबेडकर हैदराबाद मध्ये वसतिगृहातील मुलांना मुलींना भाषण देताना म्हणले, माझ्या विद्यार्थी मित्र हो, मी 10 बाय 10च्या खोलीत राहिलो आणि माझ्या घरी 10 माणसं होती. किती? आता 10 माणसं, 10 बाय 10ची खोली म्हणजे केवढी होईल? हे येथून धरला, येथून येतवरी त्या पोरीवरी, तर 10 बाय 10च्या खोलीमध्ये 10 माणसं आणि सोबतीने अजून एक बकरी. बाबासाहेबांच्या घरी काय होती? 10 बाय 10ची खोली, 10 माणसं, एक बकरी आणि अभ्यासाला लहानसा दिवा, लहानशी वात. बाबासाहेब वसतिगृहातील मुलांना म्हणायचे, हे माझे विद्यार्थी मित्र हो, मी 10 बाय 10च्या खोलीत राहून शिकलो, मोठा झालो, पण गरिबीला घाबरलो नाही. त्या खोलीची प्रेरणा मी एवढी घेतली की जगातील कोणतंही काम कोणत्याही माणसाला 2-2 वर्ष जमत नाही, मी फक्त 2 मिनिटात करतो. आणि 2 मिनिटात करण्यामागे उत्तर असं आहे, हे माझ्या शिक्षणाने झालं, माझ्या बुद्धीने झालं. म्हणून शिका आणि आयुष्यभर शिकत राहा, शिक्षणाशिवाय पर्याय नाही. बाबासाहेब विद्यार्थ्यांना म्हणतात, शिक्षण किती महत्वाचं आहे. तुमच्याकडे 10 खोल्या आहेत पण शिकत नाही, तर बाबासाहेबांकडे 10 बाय 10ची खोली आहे पण शिकतात. आणि जेव्हा बाबासाहेब आंबेडकर 10 बाय 10च्या खोलीत झोपून राहायचे, तेव्हा रामजी आंबेडकर बसून राहायचे. काय करायचे? बसून राहायचे. आणि जेव्हा वेळ झाला तेव्हा रामजी आंबेडकर बाबासाहेबांना उठवायचे, भीमा भीमा उठ, उठ भीमराव. आणि भीमराव उठले की भीमरावाला अभ्यासाला लावायचे. आणि रामजी ज्या वेळेस भीमराव उठले त्याच जागेवर जाऊन झोपत असे. लक्षात आली कथा? म्हणजे बाबासाहेब जिथून उठले तिथे रामजी आंबेडकर झोपायचे आणि बाबासाहेब झोपेपर्यंत रामजी आंबेडकर जागत राहायचे. हे काय कमी बापाचा त्याग आहे? अरे नका बाबासाहेब आंबेडकर बनू, पण एक दिवस बापानं रामजी आंबेडकर तरी बनारे. बाप म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा रामजी आंबेडकर एवढा त्यागी माणूस होता की बाबासाहेब उठलेल्या लहानशा जागेवर जाऊन झोपत होते आणि माझं लेकरू भिवा, उद्याचा भिवा बॅरिस्टर आंबेडकर झाले पाहिजे म्हणत होते. काय कमी त्याग आहे तुमचा आमचा? आणि म्हणून तुम्हाला आजी म्हणायची, राही लहान्या खोलीत केला अभ्यास रस्त्यावर, नाही खुर्ची टेबल कधी बसला पोत्यावर, नाही खुर्ची टेबल कधी बसला पोत्यावर. एक विनंती आहे, ज्या ज्या पोरींचे नवरे खर्रे खातात त्याची जीभ रातून कापून टाका, त्याच्या टोटक्यात 2 बोटं घाला, त्याच्या गऱ्यामध्ये 4 बोटं टाका. नाही भीमाने ठेवली कधी सुपारी दातावर, खऱ्याची वास घेऊन बा, खऱ्याची वास कशी बायको सहन करते का त्या नवऱ्याचा वास. आजकाल बाया खाले लागल्या खर्रा, दे रे माझ्या नवऱ्या खर्रा खातो भुऱ्या. नाही भीमाने, नाही भीमाने ठेवली कधी सुपारी दातावर, पहाजचे पुढारी वस्तीदार गुत्त्यावर, पहाजचे पुढारी वस्तीदार गुत्त्यावर. मी नाही म्हणत, कोण म्हणतंय? माझी आजी म्हणायची, माझी आजी म्हणायची, ओवी जात्यावर भीमा बनला सावरी कोटी कोटीच्या माथ्यावर.